अर्थसंकल्पावरती बोलत असताना अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील पोलिसांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले निर्णय घेतलेले आहेत। हे घेत असताना अध्यक्ष महोदय, आपण प्रत्येक महाराष्ट्रातला नागरिक असेल, मुंबईचा नागरिक असेल, ते पोलिसांकडून अपेक्षा व्यक्त करतो की पोलिसांमुळे आमचं कुटुंब सुरक्षित आहे, सुरक्षित राहावं। अध्यक्ष महोदय, पोलीस अहोरात्र आपल्या जीवाची, मुलाबाळाची, कुटुंबाची पर्वा न करता महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांचं संरक्षण करत असतात। आपले सण असतील, उद्याचा येणारा गुढीपाडवा असेल, ईद असेल, अध्यक्ष महोदय 24 तास ड्युटीवरती उभं राहून या देशातील, या महाराष्ट्रातील, या मुंबई शहरातील प्रत्येक नागरिकाचं त्या सणाच्या माध्यमातून ते आनंदात राहावेत, सण चांगले व्हावेत, या दृष्टिकोनातून प्रत्येक पोलीस हे आपलं कर्तव्य बजावत असतो। कर्तव्य बजावत असताना त्याच्या मुलाबाळ ही त्या सणाचा आनंद घेतायत का न घेतायत याची कधी पर्वा करत नाही। म्हणून अध्यक्ष महोदय, माझी दोनच प्रश्न आहेत, दोनच मागण्या आहेत की अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना विनंती आहे की या पोलिसांच्या कुटुंबाचा आपण विचार करणं गरजेचं आहे। कुटुंब जर त्यांचं सुखी असेल, पोलीस जर आनंदात असेल, तरच अध्यक्ष महोदय आपल्या कुटुंबासाठी, आपल्या राज्यासाठी ते पोलीस चांगलं संरक्षण देऊ शकतात, कर्तव्य बजावू शकतात। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण करणं, त्यांच्या भावनांचा आदर करणं हे महाराष्ट्र शासनाचं कर्तव्य आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्यांची वसाहत चांगली असली पाहिजे, पोलीस वसाहत चांगली असली पाहिजे, वसाहतीमध्ये त्यांना सुविधा असल्या पाहिजेत। धोकादायक परिस्थितीमध्ये ते राहत असतात, ती वसाहत चांगली बनवून देणं ही शासनाची जिम्मेदारी आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आपण आरोग्याचं पण लक्ष देणं गरजेचं आहे। याच माध्यमातून अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांना माझी मागणी आहे की या पोलीस बांधवांच्या मुलांच्या शिक्षणाची जिम्मेदारी घेणं ही शासनाची जिम्मेदारी आहे। आणि म्हणून इतर सुविधा देत असताना त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद असली पाहिजे आणि तो सन्मान त्यांना मिळाला पाहिजे। अध्यक्ष महोदय, कृषी खात्यावरती बोलत असताना हा देश कृषीप्रधान देश आहे। या देशामध्ये देशाचे पूर्वीचे पंतप्रधान यांनी जय जवान जय किसान हा नारा लावला होता। आणि म्हणून ज्या पद्धतीने पोलिसांचा आपण सन्मान राखतो, त्याच पद्धतीने हा बळीराजा आहे, या बळीराजाचा सन्मान ठेवणं, त्यांना येणाऱ्या अडचणी असतील, अवकाळी पाऊस असेल, दूषित हवामान असेल, वेळेवर पाऊस न पडल्यामुळे दुबार पेरणी करावं लागत असेल, या अडचणीची जाणीव हे सरकारनं घेणं गरजेचं आहे, फक्त कागदावरती नाही। आपण ज्या योजना राबवतोय त्या शेतकऱ्याच्या खात्यापर्यंत गेल्या पाहिजेत। ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचे मंत्री शेतकऱ्याच्या भावना पाहण्यासाठी, त्यांचं दुःख पाहण्यासाठी त्यांच्या बांधावरती गेले, त्याच पद्धतीने ज्या शासनाने योजना राबवलेल्या आहेत, ज्या शासनाने योजना घोषित केलेल्या आहेत, 2 लाख रुपये कर्जमाफ असेल, जो वेळेत कर्ज भरत असेल, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्याला 50,000 रुपये आपण देत असतो, ते त्याच्या खात्यावरती गेले पाहिजेत, पोचले पाहिजेत। आणि आपण जे अनेक योजना आणलेल्या आहेत, बांबू शेती असेल, ज्या भागामध्ये बांबू शेती चांगल्या प्रमाणात येते, उदाहरणार्थ राजगड तालुका आहे, केळद गाव असेल, त्या गावातले अनेक 12 ते 18 गावं आहेत, बांबूची शेती चांगली येते, त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला मदत करणं, त्या भागातील हवामानाचा, त्या मातीचा फायदा घेऊन चांगलं उत्पन्न कसं देता येईल ते पाहिलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आपण पाहिलं असेल, या महाराष्ट्रामध्ये देवगड हा सर्वात हापूस चांगला आंबा आहे। अवकाळी पावसामुळे, दूषित हवामानामुळे मोहर आला, रोग पडला, शेतकरी अडचणीत येतो। अवकाळी पावसामुळे पाऊस पडला, गार पडली, त्या आंब्यावरती गारपीट झाली, त्या आंबा दूषित होतो। आणि
या देवगडच्या बरोबर अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाची जिम्मेदारी आहे, तुमची आणि आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे। या देवगडबरोबर अनेक जातीचे परदेशातील आंबे आपल्या या देशामध्ये कसे आणता येतील, शेतकऱ्याला उत्पन्न कसं वाढवता येईल, या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय प्रयत्न करणं गरजेचं आहे। आपल्याला देवगडबरोबर सांगत असताना जपानमधील आंबा आपण पाहिला असेल, मियाजाडी म्हणून आहे। हा आंबा अमेरिकेमध्ये, अध्यक्ष महोदय हा आंबा अमेरिकेमध्ये, गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, ज्या पद्धतीने कोकणातला आंबा पुण्याच्या एका व्यापाऱ्याने बाहेरगावी पाठवला, तशाच पद्धतीने आपण विचार करून शासनाने अमेरिकेवरून जो आंबा आहे, सेंद्रिय आंबा आहे, माझ्या मोबाईलमध्ये आहे पण मोबाईल इथं दाखवता येत नाही म्हणून दाखवत नाही मी, सेंद्रिय आंबा आहे, सेंद्रिय कलर आहे। अध्यक्ष महोदय 2 लाख रुपये किलो आहे, 2 लाख रुपये। अशा पद्धतीचं लागवड, असे रोप शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण आणून दिलं तर कोकणामध्ये चांगली माती आहे, आंब्यासाठी हवामान चांगलं आहे, तिथल्या शेतकऱ्याला अशा पद्धतीने जर आपण मदत केली तर अशा पद्धतीने शेतकऱ्याला उत्पन्न वाढवण्यासाठी चांगलं होईल। त्याचबरोबर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन जास्त आहे। अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला सांगू इच्छितो, आपण ब्राझीलमध्ये गेलात तर ब्राझीलमध्ये सोयाबीनचं पीक चांगलं असतं, आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या शेतकऱ्यांना ब्राझीलचं पीक आणून, बियाणं आणून दिलं तर या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न वाढीत होईल, असं ब्राझीलमध्ये झालेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी सांगत असताना अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री नागपूरचे आहेत, नागपूरला चांगली संत्री आहे। अध्यक्ष महोदय, त्या संत्र्याला अजून वाढ देण्यासाठी आपण जर स्पेनला गेलात, स्पेनला अध्यक्ष महोदय कमी पावसामध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी पाऊस पडतो, परंतु त्या ठिकाणी संत्री हे मोठ्या प्रमाणामध्ये पीक आणि त्या शेतकऱ्याला उत्पन्न तयार होतं। आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे, अध्यक्ष महोदय इकडे लक्ष द्या, अध्यक्ष महोदय इकडे लक्ष द्या, महाराष्ट्राचे सुपुत्र, महाराष्ट्राचे सुपुत्र सुधीर भाऊ, महाराष्ट्राचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय गडकरी साहेब हे स्पेनला जाऊन आलेले आहेत, फिरायला गेले नव्हते, याच संत्र्याची माहिती घेण्यासाठी गेले होते। त्या स्पेनमध्ये संत्री चांगल्या मोठ्या प्रमाणात कसे येतात, कमी पावसामध्ये जास्त पीक कसं मिळतं, शेतकऱ्याला उत्पन्न कसं मिळतं जास्त, माझी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि विशेषतः ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंना विनंती आहे, आपल्याला शेतीबद्दल जास्त माहिती आहे, आणि मला जे कळालंय या महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय राज्यपालांना शेतीच्या विषयक अतिशय माहिती आहे, आणि म्हणून त्यांच्याकडे असणारं ज्ञान आणि गडकरी साहेबांनी पाहिलेलं याचा फायदा घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं चांगलं बियाणं आणून उत्पन्न कसं वाढवता येईल हे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हळद मोठ्या प्रमाणात येते, तीच परंपरा आहे, आईवडिलांनी आजोबांनी आणलेलं पीक आहे, तेच वाढवत चाललंय। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ना पश्चिम महाराष्ट्रात पण आहे ना, अध्यक्ष महोदय, माझी शासनाला विनंती आहे की नवीन तंत्रज्ञानाने हळदीचं नवीन जर आपण त्या ठिकाणी लागवड करून दिली तर उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढेल, असं या ठिकाणी मला सांगू इच्छितो। म्हणून अध्यक्ष महोदय, या सूचना आपल्यासमोर मी मांडलेल्या आहेत, हे या संकल्पामध्ये आपण ते घेण्यात यावेत। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, पोलीस खात्याबद्दल बोलत असताना गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की या पोलिसांना कर्तव्य बजावत असताना पोलीस स्टेशन चांगले असावेत, असलपा पोलीस स्टेशन असेल, साकीनाका पोलीस स्टेशन असेल, त्याचबरोबर राजगड तालुका आहे, या राजगड तालुक्याचं राजगड पोलीस स्टेशन जे आहे ते मंत्री महोदय आपल्याला विनंती करतो की खड्ड्यात आहे, आणि पावसाळ्यामध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये बर्णे मामा पुण्याचाच प्रश्न मांडतोय, आणि म्हणून अध्यक्ष तुम्ही गृहमंत्र्याला डिस्टर्ब करताय, आणि तुम्ही मोठे मामा आहेत, मी छोटा मामा आहे,
तुम्ही सहकार्य करा पाहिजे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, गृहमंत्र्यांना, राजगड पोलीस स्टेशन हे खड्ड्यात आहे. पावसाळ्यामध्ये पाणी भरल्यानंतर माझ्या अधिकाऱ्यांना बसायला जागा नसते, अख्खा चिखल असतो. म्हणून अशा ठिकाणी ते पोलीस स्टेशन चांगलं बनवण्यात यावं. आपल्याला या विनंती करत असताना फक्त एकच प्रश्न मांडतो, तो माझ्या मुंबई शहराचा आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, मुंबई शहराला 600 दशलक्ष लिटर पाणी कमी आहे. दिवसेदिवस प्रश्न वाढत चाललेला आहे. पाण्यासाठी लोक, माझ्या आया बहिणी अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर लांब जाऊ. डोंगराळ भागामध्ये तर पाणी मिळत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या मुंबई शहरामध्ये उंच वाढत चाललेल्या असलेल्या बिल्डिंगी विकास झाला पाहिजे. विकासाबरोबर सुविधा पण मिळाल्या पाहिजेत. आणि म्हणून चोपटपट्टी असेल, पूर्व उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल, अध्यक्ष महोदय, पाण्याची बिकट परिस्थिती आहे. आणि म्हणून शासनाने गोराई जो प्रकल्प आहे, जे गोराई धरण जे आपण प्रस्तावित केलेलं आहे, याच्यासाठी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाला माझी मुंबई शहरातील लोकांच्या वतीने विनंती आहे, केंद्र शासनाकडून धरणासाठी लागणाऱ्या ज्या परवानग्या आहेत त्या रखडलेल्या आहेत. आता सरकार आपल्या हित आहे, केंद्रात पण आहे. म्हणून लोकांच्या हितासाठी, लोकांचं सरकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मुंबई शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे, केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून ते धरण बांधण्याची परवानगी मिळवावी, एवढी या ठिकाणी विनंती करतो. आपण मला बोलायची संधी दिलीत त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.